मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तीर्थाला खूप वाईट वाटलेलं असतं. तीर्था रडत असते. तीर्था म्हणत असते की दादा, तुला नाही माहिती आमची सगळ्यांची काय अवस्था झालेली होती. 2 दिवस आमचे कसे गेलेत ना तुला नाही माहिती, असं म्हणत तीर्था रडायला सुरुवात करते. आणि त्याच वेळी इकडे शौर्य म्हणत असतो की काय झालंय नक्की, कशाबद्दल बोलतेस तू. तीर्थाला तो विचारू लागतो. तीर्था म्हणत असते की अरे दादा, नाही कळणार आहे तुला नक्की काय झालंय आणि मी कशाबद्दल बोलते, असं तीर्था सांगू लागते. आणि त्याच वेळी सगळेजण तिथे असतात. तीर्थ आणि त्याचबरोबर दुसरी एक बहीण दोघीही रडत असतात आणि शौर्याला मिठी मारायला लागतात. तेव्हा आदित्य म्हणतो, अरे थांबा थांबा, काय चाललंय तुमचं हे सगळं, थांबा जरा. असं म्हणत आदित्यने थांबवलेलं असतं. त्याला लागलेलं आहे, त्याची जखम आहे, ह्या गोष्टींचा जरा विचार करा तुम्ही, हे सगळं काय करताय तुम्ही, असं म्हणत आता बोलणं सुरू असतं. आणि त्याच वेळी आता सगळे म्हणतात की चला आपण सगळे बाहेर जाऊया, शौर्याला आराम करणं गरजेचं आहे, असं सांगितलं जातं. मग शौर्याला आराम करायचा आहे हे सांगून सगळेजण तिथून आता बाहेर निघालेले असतात. आजी सुद्धा तिथं असते. आजी सुद्धा तेच सांगते आणि शौर्याला म्हणत असते की काळजी घे. शौर्य म्हणतो की आजी, ऊर्जा. तेव्हा आजी म्हणते काय झालं. तेव्हा शौर्य म्हणत असतो की मला माहिती आहे अर्पिताच्या बाबतीत तिचा गैरसमज झालेला आहे, या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत. आणि ह्या सगळं सांगत असताना आजी म्हणते काळजी करू नकोस, मी सगळं मॅनेज करेल, मी सगळ्या गोष्टी हँडल करेल, असं आजी सांगत असते. आणि त्याच वेळी शौर्य म्हणत असतो की हो चालेल. आणि आजीला तो म्हणतो की मला कळत नाहीये मला एवढी झोप काय येते, ह्या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत, असे प्रश्न त्याला पडलेले असतात. आणि त्याच वेळी आजी समजवत असते. आजी सांगत असते की काळजी करू नकोस, सगळं मॅनेज करायला मी तयार आहे. आणि ऊर्जाच्या बाबतीतलं पण जे बोलणं आहे ते उद्या करूया आपण, म्हणजेच तिचा जो काही गैरसमज झाला अर्पिताबद्दलचा तो गैरसमज आपल्याला दूर करता येईल. हे ऐकल्यावर शौर्याला बरं वाटतं, कारण आता आजी शौर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कारण आजीला माहिती आहे की आज शौर्य बरा झालाय तो कशामुळे झालेला आहे. त्याचबरोबर शौर्याच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी ह्या आजीला चांगल्याच माहिती आहेत. म्हणून तर आजी शौर्यासोबत आता ज्या पद्धतीने वागत आहे, शौर्याची बाजू घेत आहे. कारण ऊर्जा सुद्धा मुलगी म्हणून खूप चांगली आहे आणि शौर्याचं ऊर्जावरती प्रेम आहे. आधी शौर्याला कुठं माहिती होतं ऊर्जा म्हणजेच तीच ऊर्जा शिंदे आहे जिने ती केस घेतलेली आहे हर्षवर्धनच्या विरोधातली, या सगळ्या गोष्टी तर माहिती नव्हत्याच ना. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता आजी खाली येतात. सगळेजण वाट बघत बसलेले असतात. हर्षवर्धन, विजयाला तर एवढा राग आलेला असतो, तिला कळत नसतं की कधी एकदा बोलेल. मग हर्षवर्धन आता तिथे उभा असतो. सगळे आजींकडे पाहत आहेत. विजया म्हणते की मला बोलायचंच आहे. तेव्हा मात्र आजी स्पष्टपणे सांगतात की हो मला माहिती आहे तुला बोलायचं आहे, पण काही गोष्टी तुम्ही विचारण्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे. कारण तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले आहेत ते सगळे प्रश्न मला माहिती आहेत. तुम्ही कशाबद्दल बोलताय, काय बोलताय, या सगळ्या गोष्टींची जाणीव मला आहे. त्यामुळं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाणार आहेत. विजया रागातच असते. ती म्हणू लागते की सांगा काय झाले नक्की, कशाबद्दल बोलताय तुम्ही, कसले प्रश्न, हे सगळं तिचं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी विजया मात्र म्हणत असते की नाही, मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत. कारण ती ऊर्जा शिंदे हे प्रकरण काय आहे ते मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. आता मात्र इकडे हर्षवर्धन पण विचारतो की ती ऊर्जा शिंदे आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये आली, शौर्याला तिने वाचवलं, इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचा काय संबंध आहे, हे विचारल्यानंतर आजी सांगत असतात की तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत त्याचं स्पष्टपणे उत्तर आहे. ते म्हणजे शौर्य आणि ऊर्जा दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. हे ऐकल्यानंतर खरं तर धक्का बसलेला असतो. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो काय बोलताय तुम्ही आईसाहेब. तेव्हा आजी सांगते की हो, शौर्य आणि ऊर्जा दोघंही एकमेकांवरती जीवापाड प्रेम करत आहेत आणि त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आता दिव्या इतकी मूर्ख आहे की आपल्या बहिणीच्या बाबतीत बोलणं सुरू आहे. ती लगेच म्हणते म्हणजे आजीसाहेब तुम्ही ऊर्जा शिंदे बोलताय, म्हणजे शौर्य आणि ऊर्जा शिंदे या दोघांबद्दल बोलताय. आजी म्हणते दिव्या तू मध्ये बोलू नकोस, तू गप्प बस. इकडे पूर्वाला जे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं पूर्वाला हवी आहेत. पूर्वा विचारू लागते काय चाललंय तुझं नक्की, कळेल का मला, मला सांग तू असं का बोललीस, म्हणजे मी शौर्यासोबत लग्न करणार नाही हे असं का बोललीस तू. ह्या एकाच प्रश्नाचं उत्तर पूर्वाला हवं असतं.
आणि ते उत्तर ती ऊर्जाला विचारत असते. तेव्हा मात्र ऊर्जा शांतच राहते. ती काहीच बोलत नाही. ती झेरॉक्सचे पेपर घेऊन बाहेर जाण्याचं निमित्त करते. तेव्हा मात्र इकडे पूर्वा म्हणते की मला उत्तर हवंय. तू बोलणार आहेस का नाहीस? आणि हे निमित्त करायची काही गरज नाहीये उन्हातानाचं बाहेर जाण्यासाठी. तसं असेल, तुला माझ्यापासून उत्तर टाळायचे असतील तर ठीक आहे, मी तुला प्रश्न नाही विचारत. पण मला त्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे हे मी तुला सांगितलंय. म्हणजे मला कळत नाहीये की हे सगळं काय घडतंय, कशा पद्धतीने गोष्टी घडताय. या कोणत्याच गोष्टींची काही टोटल लागत नाहीये. पण मला कळलं पाहिजे की नक्की काय झालेलं आहे. तू हॉस्पिटलमध्ये गेली कारण गेली 2 दिवस तुझी अवस्था काय होती हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तू मला सांगत नाहीयेस, पण मला सगळ्या गोष्टी जाणवत आहेत. नक्की काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीने होत आहेत, हे सगळं माझ्या लक्षात आहे. मग मला सांग की का? इकडे आजींच्या बाबतीतही तेच चालू आहे. घरातले सगळे ठामपणे विचारत आहेत. एकतर सगळ्यांना धक्का बसलेला आहे. विजयाला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. विजया म्हणते, तुम्हाला कळतंय का? तुम्ही काय बोलताय आईसाहेब? ती ऊर्जा शिंदे माझ्या मुलाशी लग्न करू शकत नाही. ती या घरामध्ये कधीच येऊ शकत नाही. शाप आहे ती मुलगी. आजी म्हणते, विजया शांत राहा. तुझ्या मुलाचा तिने जीव वाचवलेला आहे. तुला कळत नाहीये का हे सगळं काय घडतंय ते? आणि तू हे सगळं काय बोलते तुझ्या लक्षात येत नाहीये का? आजी विजयावरती ओरडत असतात. विजयाला मात्र तिच्या प्रश्नांची उत्तरं तिला स्वतःलाच कळत नसतात. पण तिला राग आलेला असतो. आधी तर तिला ऊर्जा खूप आवडलेली होती. पण जेव्हा कळलं की ती ऊर्जा म्हणजेच ऊर्जा शिंदे आहे, तेव्हा तिला प्रॉब्लेम झालेला असतो. आजी म्हणतात, तू स्वतः तिला हाताला घेऊन घरात आली. माझी हीच इच्छा आहे की तू तिला सून म्हणून या घरात आणावं. आजींचं हे बोलणं ऐकून मात्र आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. दिव्याला तर आजींनी एका क्षणात बंद केलेली असते तिची बोलती आणि तिला सांगितलेलं असतं की गप्प बसायचं, मध्ये बोलायचं नाहीस. आणि आता दिव्या मात्र या सगळ्या गोष्टींकडे पाहत असते. हर्षवर्धनला तर धक्का बसलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब तुम्ही काय बोलताय, हे खरं आहे का? तेव्हा आजी म्हणते की आठवते का, शौर्य इतका आजारी पडला होता. तो कशामुळे आजारी पडला होता? तर ऊर्जा आणि ते दोघंही वेगळे झाले होते, त्यामुळे तो आजारी पडलेला होता. आणि आत्ताही डॉक्टर तुम्हाला सांगतायत की मिरॅकल झालं. पण शौर्य जो शुद्धीवर आलाय तो फक्त आणि फक्त ऊर्जामुळे, त्यांच्या दोघातल्या प्रेमामुळे. इकडे पूर्वाला जे प्रश्न पडले त्याची उत्तरं पूर्वा विचारत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे पूर्वा म्हणते की सांग मला नक्की काय झालेलं होतं. हे सगळं मला कळलं पाहिजे. कशा पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत याची उत्तरं मला हवी आहेत, असं बोलणं चालू आहे. तेव्हा मात्र ऊर्जा शांतच राहते. ऊर्जा काहीच बोलत नसते. ऊर्जाला कळतच नाहीये की काय बोलू आणि काय उत्तर देऊ. आई तिला विचारते की सांग मला, कारण गेली 3 दिवस मी तुझी अवस्था बघितलेली आहे. तुला फोन वाजला, दुसरा कोणाचा फोन आला तरी वाटायचं की शौर्याच्या तब्येतीसाठी फोन आलाय. हे सगळं जे काय घडतंय त्यावेळेस तुला फक्त एवढंच वाटत होतं, शौर्याची काळजी. शौर्याशिवाय तू दुसरा कोणताही विचार करत नव्हती. मग आज अचानक फोन आला, तू धावत गेली आणि तिथून आल्यानंतर तू मला बोलली की तू त्याच्याशी लग्न नाही करणार आहे. ह्या सगळ्याचा अर्थ काय? मला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टींमागे काहीतरी गुपित दडलंय. पण मला कळलं पाहिजे की ते गुपित काय आहे, असं आजी विचारत असतात. पूर्वा विचारते. तेव्हा ऊर्जा म्हणते की मी देते तुझं उत्तर. इकडे शिर्के त्याचबरोबर अर्पिता आणि विक्रांत बसलेले असतात. म्हणजे या विक्रांतला जराही लाज नाहीये की ज्या व्यक्तीचा जीव आपल्यामुळे गेलेला आहे त्याच्याबद्दलही त्याला काहीच वाटत नाही. निवांत आता गप्पा मारत खात बसलेला आहे. शौर्याचा जीव वाचलाय तो फक्त आणि फक्त ऊर्जामुळे, कारण शौर्य मरणाच्या दारात होता. या सगळ्याला जबाबदार विक्रांत होता. पण त्याला त्याचं काहीही वाटलेलं नाही. त्याला फक्त त्याच्या गोष्टी महत्त्वाच्या वाटलेल्या होत्या. आणि आज शौर्याची जी अवस्था झालेली होती आहे त्याला फक्त आणि फक्त विक्रांत जबाबदार आहे.
तरीही या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत याचा त्या विक्रांतला जराही काहीही वाटत नाही. आता मात्र इकडे विक्रांतच्या या वागण्यामुळं त्याच्या डॅडाला पण काहीच वाटत नसतं, कारण त्याच्या डॅडाला पण काहीच पडलेलं नाहीये. त्यांच्यासाठी त्यांचा स्वार्थ महत्वाचा आहे आणि तेवढ्याच स्वार्थी लोकांबरोबर अर्पिता राहत असते, तीही तेवढी स्वार्थी आहे. अर्पिता म्हणत असते की मला कळत नाहीये, काल ती ऊर्जा तिथे होती, नक्की मला माहीत नाहीये, पण ती तिथे होती. नक्की त्याचं कारण काय आहे, या सगळ्या गोष्टी का घडतायत, पण ती ज्या पद्धतीने तिथे होती त्यावरून मला काहीतरी वेगळं वाटतंय. तेव्हा दिग्विजय तिला म्हणतो की आता तू जाणारच आहेस तर एक काम करून घे, तिथे गेल्यानंतर बघ, चौकशी कर. ती म्हणते की मी तिथे चालले, ती माझ्या शौर्याला भेटायला, हॉस्पिटलमध्ये माझं बोलणं झालेलं नव्हतं, तुमची हेर बनून मी तिथे जात नाहीये, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मी करणार नाही, असं स्पष्टपणे तिनं सांगितलेलं असतं. आणि इकडे हर्षवर्धन त्याचबरोबर आजी सगळेजण घरातले आहेत. आजी हर्षवर्धनच्या समोर स्पष्टपणे बाजू घेत आहेत, स्पष्टपणे सांगत आहेत की शौर्य जो शुद्धीवर आलाय तो फक्त आणि फक्त ऊर्जामुळं. तर हर्षवर्धन म्हणत असतो की असं काहीही झालेलं नाही, हे सगळं डॉक्टरांच्या बेस्ट ट्रीटमेंटमुळे झालंय. आजी म्हणतात की डॉक्टरांनी स्वतः सांगितलं होतं ना तुला मिरॅकल झालंय म्हणून, मग ते मिरॅकल काय आहे याचा विचार केला नाही का? इकडे विजयाचं एकच सुरू आहे की काहीही झालं तरीही ती मुलगी आपल्या घरात सून म्हणून येऊ शकत नाही, ती मुलगी शाप आहे, ती मुलगी मला पटलेलीच नाही, असं स्पष्टपणे विजया सांगत असते. तेव्हा आजी म्हणत असतात की तिचं आणि शौर्याचं दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही, एवढं लक्षात ठेवायचंय तुम्हाला. आणि आजी स्पष्टपणे तिथे सांगत असते की काहीही झालं तरीही ती मुलगीच या घरात लग्न करून येणार आहे आणि तुम्ही कोणी कसलाच नकार देऊ शकत नाही. आता इकडे पूर्वाला ऊर्जा सांगायला सुरुवात करते की सांगते मी आई, आणि तिथे गेल्यानंतर ती अर्पिता तिथं होती आणि तिच्या बोलण्यातून मला कळलं की शौर्य आणि अर्पिता यांचं लग्न ठरलंय. आता ऊर्जाला माहीत नाहीये की ती मुलगी कोण होती, त्या मुलीच्या बाबतीतली हिस्ट्री ऊर्जाला काहीच माहिती नाहीये. मग पूर्वा विचारू लागते म्हणजे शौर्य आत्तापर्यंत? ऊर्जा म्हणते नाही, आत्तापर्यंत त्याने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातली एकही गोष्ट खोटी नाहीये, ते सगळं खरं आहे, म्हणजे तो केससाठी आपल्याबरोबर होता वगैरे असं काहीही घडलेलं नाही. तो जे काही करत होता ते सगळं मनापासून करत होता, त्याने काही हेरगिरी केलेली नाही. हे ऐकल्यानंतर पूर्वा म्हणते म्हणजे? पण त्याने ही गोष्ट आपल्याला सांगितली नाही, आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला कळायच्या बाकी आहेत, म्हणून मला असं वाटतंय. इकडे विजया आणि हर्षवर्धन दोघंही चिडलेले असतात. ती मुलगी दुश्मन आहे, शाप आहे, ती मुलगी या घरात येऊ शकत नाही असं म्हणत दोघंही बोलत असतात. तेव्हा आजी म्हणत असते की विजया, तू स्वतः त्या मुलीला या घरात घेऊन आलेली, आता तू तिला शाप म्हणते, पण तुझ्या मुलाच्या भविष्यासाठी तुला जराही वाटत नाहीये? विजया म्हणत असते की नाही, कारण माझ्या मुलाचं लग्न ऑलरेडी अर्पिताबरोबर ठरलेलं आहे आणि त्यामध्ये कोणतीही फूट पडू शकत नाही. काहीही झालं तरीही माझ्या मुलाचं लग्न हे अर्पितासोबतच होणार आहे. हर्षवर्धन पण तिथे चिडलेला असतो, तो म्हणत असतो की शक्यच नाही, या गोष्टी होणं शक्यच नाही असं हर्षवर्धन स्पष्टपणे सांगत असतो. त्याचबरोबर आजींनीही स्पष्टपणे सांगितलेलं आहे. हर्षवर्धन चिडलेला आहे तेव्हा आजी म्हणतात की बास झालं हर्षवर्धन, सगळेजण तिथं आहेत. तीर्थ, आदित्य म्हणतो की मला नाही सांगितलं शौर्यने. तेव्हा आजी म्हणतात की आत्ता आपल्या घरात ही गोष्ट कळल्यानंतर काय झालं हे बघितलंस ना तू, मग तुला सांगितलं असतं तर काय झालं असतं, म्हणून शौर्यने इतके दिवस ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. मग हर्षवर्धनचं एकच बोलणं असतं की किती दिवस झाले या गोष्टी चालू आहेत आणि किती दिवस तुम्ही आमच्यापासून लपवालपवी केलेली आहे. तेव्हा मात्र आजी म्हणत असतात की ते महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं फक्त हेच आहे की शौर्याचं ऊर्जावर प्रेम आहे आणि त्या दोघांचं लग्न झालंच पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे आजी म्हणत असतात काहीही झालं तरी शौर्य आणि ऊर्जा या दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही. आणि हर्षवर्धन मात्र पाहत असतो. हर्षवर्धन म्हणत असतो की नाही,
मला हे अजिबात पटलेलं नाही. आजींनीही तेवढं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि दोघांचं बोलणं चालू आहे. त्याच वेळी अर्पिता तिथं आली आहे आणि अर्पिताने या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. अर्पिताने हे सगळं ऐकलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे पूर्वा आणि ऊर्जा या दोघींमध्येही बोलणं सुरू आहे. पूर्वा ऊर्जाला प्रश्न विचारते, त्या दिवशी तू 27,800 रुपये शौर्यला दिले, ते कुठून आणलेस? काय केलंस नक्की? आता ऊर्जा या प्रश्नाचं उत्तर काय देणार? काय केले नक्की पैशांचं? आईला तर हा प्रश्न पडलेला आहे आणि ऊर्जा शांतपणे त्या गोष्टी बोलत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.